नंदुरबारमध्ये बांधकाम महिला मजुरांची परवड पाहायला मिळते। पेट्या आणि भांडी घेण्यासाठी महिलांचा रात्री मुक्काम दिसून आला आहे। शहादामध्ये ग्रामीण भागातील महिला मुक्काम ठोकून असल्याचं दिसून आलंय। महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय असल्याचं दिसतंय। गावनिहाय बांधकाम साहित्याचं वाटप करण्याची मागणी या महिलांकडून करण्यात आली आहे। सरकारकडून बांधकाम मजुरांना काही साहित्य दिलं जातं, त्यांच्यासाठी त्यांचं जे काम आहे ते सुकर व्हावं यासाठी, मात्र हे साहित्य घेण्यासाठी इथल्या महिला मजुरांची परवड अशा पद्धतीने सुरू आहे। हे साहित्य आपल्याला मिळावं यासाठी या गोरगरीब महिला, बांधकाम मजूर महिला रात्रभर या ठिकाणी पडून होत्या। त्यांनी मुक्काम केल्याचं दिसून आलं आहे। शहादामध्ये ग्रामीण भागातील महिला या ठिकाणी मुक्काम ठोकून असल्याचं दिसून आलंय। पण महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय दिसतायत आणि त्याचबरोबर त्यांना हे साहित्य कधी दिलं जाणार, का त्यांना रात्री सुद्धा या ठिकाणी साहित्य घेण्यासाठी थांबावं लागतं, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर गावनिहाय बांधकाम साहित्याचं वाटप करण्याची मागणी या महिलांकडून केली जाते। शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे। त्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये। सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे। तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला 1-2 कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत। आम्हाला रोज तिथून यावं लागतं, रोज रांगेत 2-2 दिवस मुक्काम राहावं लागतं। खूपच अडचणी निर्माण होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।